चौथी. माझे शाळेचे नाव राजकीय शाळा भेरले. अध्यक्ष महाशय, पूजक, गुरुजन वर्ग आणि येथे जमलेले माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला जे काही 4 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे ही नम्र विनंती. आज स्वातंत्र्य दिन. सुमारे 150 वर्ष इंग्रजांनी भारतावर राज्य केल्यानंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला. स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणांची आहुती दिली. त्यांना आपण आदरांजली वाहूया. तसेच आपल्या देशाचे महान सैनिक रात्रदिवस सीमेवर उभे राहतात. त्यांचेही आपण आभार मानले पाहिजे. त्यांच्यासाठी कार्य केले पाहिजे. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. इयत्ता चौथी. माझे शाळेचे नाव राजकीय शाळा भेरले. अध्यक्ष महोदय, आदरणीय शिक्षक आणि माझे मित्रमंडळी, आज आपण तिरंगा फडकवत आहोत. तिरंगा आपल्या देशाचे प्रतीक आहे. आपण सर्वांनी आपल्या प्रतीकाचा आदर केला पाहिजे. आपल्या देशात अनेक सण साजरे होतात, पण स्वातंत्र्य दिन आपल्यासाठी खूप खास आहे. या आपण आपल्या स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जनगण मन आहे राष्ट्रीय प्राणी वाघ आहे. राष्ट्रीय पक्षी मोर आहे. राष्ट्रीय कमल, राष्ट्रीय फूल कमल आहे. राष्ट्रीय चिन्ह राजमुद्रा आहे. या सर्वांचा आपण आदर मानला पाहिजे. वडे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझ्या शाळेचे नाव राजकीय शाळा भेरले. अध्यक्ष महाशय, पूजन, गुरुजन वर्ग आणि येथे जमलेले माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला जे काही शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही विनंती. सर्वप्रथम भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तिरंगाचा ध्वज उंच उंच फडकवू, प्राणपणाने लढून आम्ही याचे क्षण वाढवू. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.